आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाचा उजवा कालवा हा फुटण्याच्या उंबरठ्यावर आलेला आहे। धरणातून सुरू असलेला 150 क्युसेक पाण्याचा विसर्ग आणि त्यात मिसळलेलं पावसाचं पाणी यामुळे कालवा तुडुंब भरून वाहतोय। कालवा सकाळपासून ओसंडून वाहतोय आणि असं असलं तरी कुकडी प्रकल्पाचे अधिकारी किंवा पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अजूनही घटनास्थळी भेट दिलेली नाहीये आणि याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातून वाहणारा डिंबे उजवा कालवा फुटण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। आपण या ठिकाणी पाहू शकताय, हा डिंबे उजवा कालवा आहे। वडगाव काशिमेक परिसरामध्ये हा कालवा तुडुंब भरून वाहत आहे। डिंबे धरणातून उजव्या कालव्याला 150 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर या भागात सुरू असलेल्या पावसाचं पाणीही या डिंबे उजव्या कालव्यामध्ये मिसळलंय। त्यामुळे डिंबे धरणातून सोडण्यात येणारं पाणी आणि पावसाचं पाणी यामुळे हा कालवा ओव्हरफ्लो झालाय। कालव्यात पाणी मावेनासं झालंय। त्यामुळे कालव्याच्या भिंतीवरून या ठिकाणी पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे। कालव्याच्या भिंतीवरून पाणी वाहत असल्यामुळे हा कालवा फुटण्याची भीती निर्माण झाली आहे। खरं तर या कालव्याच्या खाली वडगाव काशिमेक हे गाव आहे। गावातलं मोठं शेती क्षेत्र कालव्याच्या खाली येतं। हा कालवा जर फुटला तर या भागातील वस्ती असेल किंवा शेती असेल त्या सर्वाला यामुळे धोका निर्माण होणार आहे। धोका होऊ नये यासाठी वडगाव काशिमेक परिसरातील ग्रामस्थांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे। त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून या कालव्याचा पाण्याचा विसर्ग बंद करण्याच्याही सूचना पाटबंधारे विभागाने डिंबे धरण प्रशासनाला दिलेल्या आहेत। असं असलं तरी जरी या कालव्याचं पाण्याचा विसर्ग डिंबे धरणातून बंद केला तरी या इथपर्यंत ते पाणी बंद होण्यासाठी सुमारे 3 तासाचा कालावधी लागणार आहे। मात्र आपण या ठिकाणी पाहू शकतोय, कालवा हा पूर्णपणे भरून वाहतोय। कालव्याचं पाणी कालव्याच्या भिंतीवरून ओसंडून वाहतंय। त्यावरती काहीतरी तात्पुरती का होईनी पण तत्काळ उपाययोजना करणं गरजेचं आहे। असं असलं तरी कुकडी प्रकल्पाचे अधिकारी असतील किंवा पाटबंधारे विभागाचे अधिकारी असतील हे मात्र अद्यापही घटनास्थळी दाखल झालेले नाहीयेत। त्यामुळे ही परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, मंचर, पुणे। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात शेटफळ गढे आणि परिसरात काल मुसळधार पाऊस झाला। यात अनेक शेतकऱ्यांचं आणि शेतीचं मोठं नुकसान झालंय। काही ठिकाणी तर रस्ता सुद्धा वाहून गेलाय। शेतातील माती खरडून गेलेली आहे। पिकं पाण्यात तरंगतायत तर शेतीचं मोठं नुकसान झालंय आणि आता शेतकरी अस्मानी संकटाला कसा तोंड देणार याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मधुकर गलांडे यांनी। पूर्वी अवकाळी पाऊस होता आणि त्याच्यानंतर मान्सूनची हवा लागली आणि इंदापूर तालुक्यामध्ये पावसाचे ढग गडद झाले। या पावसाच्या काल झालेल्या अतिवृष्टीमुळे जवळपास ढगफुटी झाली होती। या ढगफुटीमुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं, रस्त्यांचं नुकसान झालं। आपण जर समजा आता बघितलं, आता हा डांबरी रस्ता आहे। ह्या डांबरी रोडची अवस्था अशी झाली की तो कितीतरी मजबूत केलेला रस्ता होता। तो रस्ता ज्या प्रवाहामुळे खचला, तो प्रवाह किती जोरात असेल आणि ज्या पद्धतीने ह्या पाण्याच्या प्रवाहाने आपल्या पाठीमागच्या बाजूला बघतो की ऊसाची शेतीची माती खरडून गेली आणि ती जागा खडक मुरमाने घेतली। म्हणजे शेतकऱ्याचं इतकं मोठं नुकसान असं कधीच झालेलं नव्हतं की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यालाच कळतंय की आपलं काय नुकसान झालं ते। आपल्याबरोबर काय शेतकरी आहेत, आपण त्या शेतकऱ्यांना विचारूया की नेमकं या कालच्या पावसामुळे तुमचं काय नुकसान झालं। ही एक आसमानी संकट आहे। या आसमानी संकटाला शेतकरी कसा तोंड देईल? काय कालचा पाऊस कसा होता, काय वाटतं? नमस्कार। कालचा पाऊस म्हणजे माळीण गावाची आम्हाला पूरसदृश्य जसे डोंगर प्रकोप होऊन आसमानी संकट येतं, तसं आज ही परिस्थिती आमच्या ह्या शेटपळगडे गावात न भूतो न भविष्यतो अशी आम्हाला दर्शवली आणि आम्हाला पाहायला मिळाली। आम्हाला शासन आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत एवढंच सांगायचंय की महाराष्ट्र शासन आणि जनता यांचा मध्यस्थीचा दुवा हा प्रशासनातील अधिकारी असतात, जिल्हाधिकारी असतात। या अधिकाऱ्यांनी आपल्या जसं पूर्णपणे आपल्यावर संकट यायच्या आधी त्या संकटाला सामोरं जाण्यासाठी त्याची पूर्वकल्पना मिळाल्याच्या नंतर वेळोवेळी आपल्या शेतकऱ्यांना, आपल्या गावातल्या वड्याच्या किनारच्या असलेल्या घरांना ह्यांना पूर्णपणे आधी कल्पना देऊन त्यांना पूर्णपणे बाहेर काढता कसं येईल ह्याचा एक आढावा म्हणून जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांत यांनी प्रत्येक ओढ्या किनारी, कॅनलच्या किनारी असणाऱ्या गावांना भेटी देण्याचं अधिकार्य करावं इथनं पुढे। इथंच जवळजवळ 10 फूट उंच होतं या ठिकाणी, आता आहे खोल गेलेलं, पण आमचे ते बंगले वगैरे ती पार तिकडेही पाणी
सगळं पाणीच, कांदे राहिले नाही, काय वाहूनच गेले सगळे हो. माझा जन्म झाला असा एवढा पाऊस कधीच आमच्या गावामध्ये झालेला नाही. आणि आम्ही आमच्या नागेश्वर महाराजांची पुण्य आहे म्हणा, आमच्या शेतपगडेच्या वरती एक तलाव आहे, शेतपगडे तलाव, पाझर तलाव आहे तो. त्या गावामध्ये जनकवाडी, लांबजेवाडी आणि मसोबावाडी ह्या तिन्ही गावचं पाणी येतं. त्या तलावाचं नुकतंच काम पाठीमागच्या वर्षी पूर्ण झालं होतं. चुकून जर तो तलाव फुटला असता तर आज माळींपेक्षाही भयानक अवस्था आमच्या शेतपगडे झाली असती. हे आवर्जून सांगावं वाटतं. आणि आज प्रशासनाला अशी विनंती आहे की लवकरात लवकर पंचनामे करणे, रस्ता दुरुस्तीकरण करणे, पुन्हा ज्यांचं नुकसान झालेलं आहे धान्याचं, ज्यांचे जनावर गेले आहेत, कोंबड्या गेले आहेत, त्यांचे पंचनामे करून, शेतीचे पंचनामे करून, बांध फुटले आहेत, काय कायांचे 1-1, 2-2 एकर वाहून गेले आहेत, अशा लोकांचे लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई जेवढ्या लवकरात लवकर मिळेल. कारण पाऊस आज झाला आहे आणि नुकसान भरपाई यायला 1 वर्ष लागतो. हे कुठेतरी प्रशासनानं लवकरात लवकर पाठपुरावा करून 2-3 महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे वर्ग होतील अशी व्यवस्था जर प्रशासनाने केली तर बरं होईल. मधुकर गालांडे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर, शेटपळगडे.